अमेरिका आणि इस्रायलनं इराणवरती एवढा मोठा हल्ला का केला? अमेरिकेचा दावा आहे की खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराण न्यूक्लिअर वेपन्स बनवत होता. इराण जर यात यशस्वी झाला असता तर तो संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरला असता. हे कारण सांगून अमेरिकेनं खामेनी यांची हत्या केली. त्याआधी अमेरिकेनं इराणला अनेक वेळा वॉर्निंग दिली होती. इराणने अणुबॉम्ब बनवू नये यासाठी त्या देशावरती अनेक आर्थिक निर्बंधही लावले होते. तरीसुद्धा इराण अमेरिकेला जुमानत नव्हता. आता खामेनी यांच्या मृत्यूनंतर या संघर्षात अमेरिकेचा विजय झाल्याचं दिसतंय. पण आता ज्या कारणावरून अमेरिका आणि इराणमध्ये संघर्ष झाला त्याच कारणावरून एकेकाळी भारत आणि अमेरिका सुद्धा आमने सामने आले होते. त्यावेळी इराणप्रमाणे भारतही अमेरिकेला जुमानत नव्हता. पण शेवटी या संघर्षात भारताचा विजय झाला. 1974 मध्ये इंदिरा गांधी आणि 1998 मध्ये अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना भारतानं अमेरिकेचा दबाव झुगारून अणुचाचण्या केल्या होत्या. या दोन्ही अणुचाचण्या काही सहजासहजी झाल्या नाहीत. त्यावेळी अमेरिकेनं भारतावरती कडक आर्थिक निर्बंध लादले होते. जागतिक बँकेकडून मिळणारं कर्ज रोखलं होतं. भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नाही तर भारताला टेक्नॉलॉजी आणि फ्युएल देण्यासही नकार दिला होता. पण या सगळ्यातून मार्ग काढत इंदिरा गांधी आणि वाजपेयी यांनी अणुचाचणी घेतली. पण हे सगळं घडलं कसं? अमेरिकेनं भारताला विरोध करण्यासाठी काय काय केलं होतं? भारतानं याला कसं उत्तर दिलं? अमेरिकेचा विरोध झुगारून भारतानं 2 अणुचाचण्या कशा घेतल्या? सविस्तरपणे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. भारतानं 1960च्या दशकापासूनच अणुचाचण्यांची तयारी सुरू केली होती. त्या काळी डॉक्टर होमी भाभा यांच्या नेतृत्वाखाली भारताचा अणु कार्यक्रम सुरू झाला होता. मात्र 1966 साली भाभा यांचा अचानक अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर भारताची संपूर्ण योजना विस्कळीत झाली. पण पुढे पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात भारताच्या अणु कार्यक्रमाला पुन्हा गती मिळाली. इंदिरा गांधी यांनी 7 सप्टेंबर 1972ला भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी तिथल्या शास्त्रज्ञांना अणुबॉम्बच्या डिझाईनचं काम सुरू करण्याचे तोंडी आदेश दिले होते. या सगळ्या कार्यक्रमाचं प्लॅनिंग अतिशय गुप्त ठेवणं आवश्यक होतं. म्हणून या संबंधीची कोणतीही माहिती फाईलमध्ये किंवा कागदपत्रात ठेवली जात नव्हती. सर्व आदेश तोंडीच दिले जायचे. 1974 साली भारतानं जी अणुचाचणी घेतली त्याची कल्पना कुणालाही नव्हती, अगदी अमेरिकेलाही नाही. महत्त्वाचं म्हणजे 1967 ते 1974 दरम्यान 75 पेक्षा जास्त शास्त्रज्ञांनी यावरती काम केलं होतं. पण यापैकी कोणालाही ऑफिशियल रेकॉर्डवर काम देण्यात आलं नाही. याशिवाय अनेक लोकांनी वेगवेगळ्या स्तरांवरती काम केलं, त्याचे सुद्धा कोणतेही रेकॉर्ड ठेवले गेले नाहीत. हे सगळं काम ऑफ रेकॉर्डच व्हायचं. या अणुचाचणीसाठीचं उपकरण मुंबईतल्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये डेव्हलप करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक लहान मोठी इक्विपमेंट्स बसवायची होती. त्यातलं एक छोटं इक्विपमेंट तर थर्मासमध्ये टाकून फ्लाईटनं पोहोचवण्यात आलं होतं. या इक्विपमेंटला पोखरणच्या टेस्टिंग साईटवर पोहोचवण्यासाठी न्यूक्लिअर प्रोग्राममध्ये सहभागी असलेल्या अय्यंगार आणि मूर्ती या शास्त्रज्ञांनी ते थर्मासमध्ये पॅक केलं होतं. ते इंडियन एअरलाइन्सच्या रेग्युलर विमानानं नेण्यात आलं, जेणेकरून कुणालाही संशय येणार नाही. या उपकरणाच्या डिझाईनचं काम बराच वेळ चाललं होतं. शेवटी 19 फेब्रुवारी 1974ला डिझाईन व्हेरीफाय करण्यात आलं. त्यावेळी व्हेरिफिकेशनसाठी टिकलिंग द ड्रॅगन्स टेल हा कोड वर्ड वापरण्यात आला होता. या अणुचाचणीसाठी पोखरण परिसरात एक विशेष बोगदा खोदावा लागला होता. यासाठी मुख्य शास्त्रज्ञ राज रामण्णा यांनी चाचणीच्या 1 वर्षाआधी सैन्याच्या स्थानिक कमांडरशी संपर्क साधला होता. पण सैन्यानं 1 महिना सहकार्य करण्यास नकार दिला. नंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांना आदेश द्यावे लागले. त्यानंतर काम पुढे सरकलं. पंतप्रधानांच्या आदेशानंतर जोधपूरमध्ये तैनात असलेल्या इंजिनिअरिंग रेजिमेंटला बोगद्याच्या कामासाठी तैनात करण्यात आलं. खरं तर सैन्याच्या या तुकडीला अणुचाचणीसाठीचा बोगदा खोदण्याचा अनुभव नव्हता, ज्यामुळे अनेक अडचणी आल्या. अणुचाचणी जमिनीखाली शेकडो मीटर अंतरावरती करायची होती. यासाठी विहिरीसारखा बोगदा अचूकपणे खोदणं आवश्यक होतं. या ऑपरेशनला ऑपरेशन ड्राय एंटरप्राइज असं नाव देण्यात आलं. धक्कादायक म्हणजे इंजिनियर्स आणि सैनिकांना ते बोगदा कशासाठी खोदतायत हेच माहीत नव्हतं. त्यांना ते पोखरण रेंजला पाण्याचा पुरवठा करण्यासाठी विहीर खोदतायत असं सांगण्यात आलं होतं. अणुचाचणीआधी बोगदा खोदण्याचं काम अनेक वेळा थांबलं. एकदा पाण्याचा प्रवाह आल्यामुळे थांबलं, एकदा डिझाईन बदलण्यात आलं, ज्यामुळे बोगद्याची जागाच बदलावी लागली. सुरुवातीला अनेक बोगदे खोदण्यात आले होते.
हे काम फेब्रुवारी 1974 मध्ये सुरू झालं. मे महिन्यात चाचणीच्या फक्त काही दिवस आधी ते पूर्ण झालं. या अणुचाचणीचं नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ राजा रामण्णा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात चाचणीच्या तयारीबाबत बरीचशी माहिती सांगितली. त्यांच्या आत्मचरित्रानुसार इंदिरा गांधी यांनी अणुचाचणीचा निर्णय घेण्यापूर्वी अनेक बैठका घेतल्या होत्या. या बैठकींना रामण्णा यांच्यासोबत 3 प्रमुख शास्त्रज्ञ आणि इंदिरा गांधींचे 2 सल्लागार उपस्थित होते. पंतप्रधानांच्या दोन्ही सल्लागारांचा या कामाला विरोध होता, पण इंदिरा गांधींनी त्यांचं न ऐकता अणुचाचणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर इंदिरा गांधी यांनी संरक्षण मंत्र्यांनाही त्यांच्या अंतिम निर्णयाची माहिती दिली नव्हती. या अणुचाचणीसाठीचं उपकरण मुंबईतून सैन्याच्या ट्रकमध्ये नेण्यात आलं होतं. ते मिलिटरी ताफ्यासोबत पोखरणला आणलं होतं. यासाठी 3 दिवस लागलेले. उपकरण एका विशेष केसमध्ये काळजीपूर्वक पॅक करण्यात आलं. ते टेस्टिंग साईटवर आणल्यानंतर त्याला शाफ्टला जोडावं लागणार होतं. चाचणीच्या 5 दिवस आधी मुख्य शास्त्रज्ञांनी उपकरण शाफ्टला जोडण्यास सुरुवात केली. त्यावेळी ते बोगद्यापासून 40 मीटर अंतरावर असलेल्या झोपडीत ठेवण्यात आलं होतं. या उपकरणाचं वजन 14 क्विंटल होतं. त्याला रेल्वेनं बोगद्याजवळ नेण्यात आलं आणि नंतर वाळूने झाकून टाकण्यात आलं. 15 मे 1974च्या दिवशी सकाळच्या वेळी हे उपकरण बोगद्यामध्ये उतरवण्यात आलं. बोगद्याचा आकार एल शेपचा होता. या उपकरणाला बोगद्याच्या तळाशी असलेल्या पोकळीत ठेवण्यात आलं, तर शाफ्ट वाळू आणि सिमेंटनं सील करण्यात आला. अणुचाचणी 18 मेला सकाळी 8 वाजता होणार होती, पण ती 5 मिनिटं उशिरानं झाली. चाचणीच्या आधी हाय स्पीड कॅमेरे तपासण्यासाठी गेलेला एक इंजिनियर टेस्टिंग साईटवरच अडकला होता. त्याची जीप सुरूच होत नव्हती. चाचणीची वेळ जसजशी जवळ येत होती तसतसे सगळ्यांचे हार्टबीट वाढले होते. शेवटी तो इंजिनियर जीप सोडून निघून गेला. नंतर या जीपला दुसऱ्या जीपनं बाहेर काढलं. त्यामुळे ऑपरेशनला 5 मिनिट आणखी उशीर झाला. पोखरण चाचणी स्थळाजवळच्या शास्त्रज्ञांनी सकाळी 8:05 स्विच दाबला. त्यानंतर काही वेळातच धुळीचे ढीग आकाशात उडाले. या सगळ्या दरम्यान अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा CIA भारतावरती सतत नजर ठेवून होती. तरीसुद्धा त्यांना चकवा देऊन भारतानं 18 मे 1974 रोजी पोखरणच्या वाळवंटात पहिली यशस्वी अणुचाचणी केली. या मिशनला स्माइलिंग बुद्धा असं नाव देण्यात आलं होतं. अणुचाचणी झाल्यानंतर अमेरिकेला या घटनेची माहिती मिळाली. काही वेळानं ही बातमी जगभर पसरली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. भारत अणुबॉम्ब बनवण्याची क्षमता मिळवणारा जगातला 6वा देश बनला होता. महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी फक्त संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे सदस्य असलेले अमेरिका, चीन, फ्रान्स, UK आणि रशिया या 5 देशांकडेच ही क्षमता होती. यानंतर पंतप्रधान PV नरसिंह राव यांच्या काळात भारतानं आणखी एक अणुचाचणी घेण्याचा निर्णय घेतला. याची जबाबदारी डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याकडे सोपवण्यात आली होती. 1995 मध्ये चाचणीचा प्रयत्न झाला होता, पण अमेरिकन सॅटेलाइट्सनी तो पकडला. त्यावेळी अमेरिकेच्या दबावामुळे भारताला चाचणी थांबवावी लागली. मात्र शेवटी 11 आणि 13 मे 1998ला राजस्थानच्या वाळवंटात भारतानं दुसऱ्यांदा यशस्वी अणुचाचणी घेतली. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान होते. या मिशनच्या यशाचं श्रेय APJ अब्दुल कलाम यांच्या टीमला जातं. त्यांनी संपूर्ण मिशन अत्यंत गुप्ततेनं पार पाडलं होतं. यावेळी सुद्धा CIA बारकाईनं नजर ठेवून होती. पोखरण रेंजवर लक्ष ठेवण्यासाठी CIAनं आपले 4 सॅटेलाइट्स तैनात केले होते. पण कलाम यांच्या टीमने सिक्रेट कम्युनिकेशन सिस्टीम आणि कोड नेम्सचा वापर करून त्यांना चकवा दिला. शास्त्रज्ञांनी एकमेकांशी संवाद साधण्यासाठी कोड लँग्वेज वापरली होती. ते एकमेकांना आवाज देण्यासाठी कोड नेम्स वापरत होते. डॉक्टर कलाम यांना कर्नल पृथ्वीराज हे कोड नेम देण्यात आलं होतं. संशय येऊ नये म्हणून ते कधीही ग्रुपसोबत टेस्टिंग साईटवर गेले नाहीत. ते नेहमी एकटेच गेले. चाचणीच्या दिवशी सर्वांना सैन्याच्या ड्रेसमध्ये टेस्टिंग साईटवर नेण्यात आलं, जेणेकरून CIAला वाटेल की ते फक्त मिलिटरी एक्सरसाइज करत आहेत. बॉम्बला अत्यंत गुप्तपणे जैसलमेरला आणलं होतं. 10 मेच्या रात्री प्लॅन फायनल करण्यात आला. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास 4 सैन्यांच्या ट्रकमध्ये अणुबॉम्ब वाहून नेण्यात आले. त्यापूर्वी ते इंडियन एअरफोर्सच्या विमानानं मुंबईवरून जैसलमेरला आणण्यात आले होते. ऑपरेशन दरम्यान अनेक कोडवर्ड वापरले होते, जसं की अणुबॉम्बच्या टीमला ताजमहाल असं म्हणलं जात होतं. तर इतर कोडवर्ड्समध्ये व्हाईट हाऊस आणि कुंभकर्ण अशा वर्डचा समावेश होता. भारतानं जेव्हा यशस्वी अणुचाचणी घेतली त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये खळबळ उडाली होती. चिडलेल्या अमेरिकेनं भारतावरती अनेक कडक निर्बंध लादले. भारताला मिळणारी अब्जावधी डॉलर्सची मदत थांबवली. लष्करी तंत्रज्ञान देण्यास मनाई केली. एवढंच नाही
तर वर्ल्ड बँक आणि IMF कडून मिळणारी कर्जही रोखली. अमेरिकेनं 200पेक्षा जास्त भारतीय संस्थांना ब्लॅकलिस्ट केलं. यात कॉर्पोरेशन, सार्वजनिक संशोधन संस्था आणि अणु चाचण्यांमध्ये सहभागी असलेल्या शैक्षणिक संस्थांचा समावेश होता. अमेरिकेला वाटलं यानंतर भारत गुडघे टेकवेल, पण भारताच्या अर्थव्यवस्थेनं हा धक्का पचवला. शेअर मार्केट पडण्याऐवजी वर गेलं. अमेरिकेच्या निर्बंधांनंतर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करायला सुरुवात केली. त्यावेळी अमेरिकेचे उपपरराष्ट्रमंत्री स्ट्रोप टॅलबॉट आणि भारताचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या. या चर्चेतून दोन देशांमधला तणाव कमी झाला. 1998च्या अखेरीस अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारतावरचे काही निर्बंध उलटवले. त्यानंतर 2001 मध्ये अमेरिकेवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि सगळी समीकरणं बदलली. अमेरिकेच्या लक्षात आलं की दक्षिण आशियात त्यांना भारतासारख्या मित्र देशाची गरज आहे. त्यानंतर ज्या अमेरिकेनं अणुचाचणीसाठी भारतावरती निर्बंध लादले होते, त्याच अमेरिकेनं 2006 मध्ये भारतासोबत अणुकरार केला. 2008 मध्ये अमेरिकेच्या पाठिंब्यानं भारताला न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपकडून सूट मिळाली. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या अण्वस्त्रांना वैधता मिळाली. तेव्हापासून भारत एक जबाबदार अणुशक्ती म्हणून समोर आला आहे. खरं तर अमेरिकेसारख्या महासत्तेला नडून त्या देशाचा विरोध झुगारून भारतानं या दोन्ही अणुचाचण्या घेतल्या. त्यामुळेच आज कोणताही देश सहजासहजी भारताविरुद्ध जाऊ शकत नाही. त्यावेळी जर भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकला असता तर हे कधीही शक्य झालं नसतं. या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.